नमस्कार भावांनो, परंपरा गावाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मी बऱ्याच दिवसानंतर पेशी व्हिडिओ घेऊन आलोय। याचं कारण देखील असं आहे, टॉपचाच विषय घेऊन आलेलो आहे। तर आपला सर्वांचा लाडका या बैलगाडा क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा असा नंदी म्हणजे कृत्सम दशम हिंदी केसरी बकासूरची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर तुम्हाला माहिती आहे, उद्याचे मोठं मैदान आहे वडगाव हवेलीचं। या मैदानासाठी बकासूर तर 100% सज्ज झालेला आहे। तर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बकासूरचा पायरा कोणासोबत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत 100% आणि खात्रीशीर सांगणार आहे। आता आपण जे बकासूरचे पैरे सांगतो गेल्या काही मैदानापासून, तर ते परफेक्ट पैरे असतात। ही देखील व्हिडिओ आहे ती माझी परफेक्ट पैरा आहे आणि खात्रीशीरच व्हिडिओ आहे। आणि अजून काही एक जोडी आहे टॉपची फिक्स झालेली, ती देखील मी या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे। तसेच मुंबईचे जे काही बिंदोडचे नियोजन आहेत ते देखील सांगणार आहे। घोटच्या सर्जाबद्दल देखील मी अपडेट सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर भावांनो, मी अशाच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की मी अशाच नवनवीन चांगल्या खात्रीशीर अपडेट घेऊन येत असतो। तर भावांनो, चला आता विषयाला सुरुवात करतो। तर भावांनो, उद्याची सुरुवात आहे एप्रिलची। 1 एप्रिललाच भव्य दिव्य असं ओपनचं मोठं मैदान आहे। येथे प्रथम पारितोषिक आहे 3 लाख रुपये प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक आहे 2 लाख, तृतीय 1.5 लाख, चतुर्थ 1 लाख अशी मोठी बक्षिसं आहेत। त्यामुळे या वडगाव हवेली मैदानामध्ये सर्व रती महारथी टॉपचे नंदी आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्यात आपला बकासूर देखील 100% दिसणार आहे। गेल्या 5 दिवसापासून आपल्याला बकासूर दिसत नाही। मागचं मैदान म्हणजे जे नाशिकचं 26 मार्चला झालं होतं, तिथे बकासूर आपल्याला पलताना दिसला होता मौजासोबत। तिथे सेमीला हार झाली होती। त्यानंतर 4-5 दिवस झाले गॅप झालेली आहे, बकासूर अजूनपर्यंत दिसलाच नाही। पण बकासूरचं आज नियोजन होतं एक इचलकरंजीला, तिथे बॅनर देखील प्रकाशित झाले होते। तिथे प्रमुख आकर्षण म्हणून आपला बकासूर तिकडे गेलेला आहे। तिथूनच वस्ती करून उद्या वडगाव हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे आपला बकासूर दाखल होणार आहे। तर मी तुम्हाला पैरा सांगतो उद्याचा, जो माहिती आता तुफान ही जोडी फेमस आहे, जी राजा सम्राटची, राजा आणि सम्राट ही जोडी पुन्हा एकदा उद्या वडगाव हवेली मैदानात 100% पलताना दिसणार आहे। कारण राजा सम्राट म्हटलं ही जोडी तुटतच नाही। मागच्या मैदानात फक्त नाशिकला वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये दिसले, पण राजा सम्राट ही जोडी नेहमी पळत आलेली आहे। उद्या देखील वडगाव हवेली मैदानात राजा सम्राट पळताना दिसणार। आणि चिमण्या, त्यांच्याच दावणीतील चिमण्या, तर भावांनो उद्या चिमण्या आपल्याला दिसणार नाही। वडगाव हवेली मैदानामध्ये चिमण्या दिसणार नाही। मला ही लेटेस्ट अपडेट आलेली आहे। चिमण्या डायरेक्ट 5 एप्रिलला दिसणार आहे, त्यामुळे उद्या आपल्याला चिमण्या दिसणार नाही। तर बरेच नियोजन मुंबईचे सांगतो। भुंगाचा आताच बॅनर सुटलेला आहे 4 एप्रिलला, जे ओवळेला जे मैदान आहे बिंजोड पातीचं, तर 2 गोंड्यांवर असं बॅनर सुटलाय। दोन्ही साईड सांगितलेलं, म्हणजे कोणतीही साईड चालेल असा बॅनर सोडलाय। तसेच सैराट मुंबईचा जो टॉपचा आहे डोंबिवलीचा, त्यांनी देखील बॅनर सोडलेला आहे 2 गोंड्यांवर। आणि घोटच्या सर्जाबद्दल तुम्हाला अपडेट द्यायची राहिली, घोटच्या सर्जाबद्दल अपडेट देतोय। मी तुम्हाला सांगितलं होतं 30-31 ला फेरा असेल, पण भावांनो अशी अपडेट आहे की घोटच्या सर्जाला थोडीशी जखम झालेली आहे। तुम्हाला मी फोटो टाकतोय, फोटो बघा। थोडीशी जखम झालेली, त्यामुळे फेरा नाही काढला। ती ओली जखम आहे, बैल थोडा चाटत असतो त्यामुळे ती ओली जखम राहिली होती। पण 4 एप्रिलला नक्कीच घोट सर्जा आपल्याला 100% पलताना दिसणार आहे बिंजोड मैदानामध्ये। काहींनी आता अपडेट द्यायला सुरुवात केली की उद्या आपल्याला बकासूर घोट सर्जा दिसेल, तर नाही भावांनो, घोटचा सर्जा अजून मुंबईलाच आहे। थोडीशी जखम झालेली आहे, पण बिंजोडला 4 एप्रिलला ओले मैदानात नक्की दिसेल। आता महत्वाचा विषय म्हणजे सर्वांच्या मनातील बकासूरचा पैरा कोणासोबत। तर भावांनो, ही टॉपची जोडी आहे, हिंद केसरी जोडी आहे, 1 नंबरची मानकरी झालेली जोडी आहे। तो जोड म्हणजे तुम्हाला माहिती आहे, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून संबोधला जाणारा लखन आणि बकासूर ही जोडी वडगाव हवेली मैदानात उद्या 100% पलताना दिसणार आहे। लखन आणि बकासूर म्हटल्यावर नक्कीच्या जोडीला गॅस लागत असतो। तुम्हाला माहिती आहे, मागचं हिंद केसरी मैदान या जोडीने जिंकलं होतं। लखन म्हटल्यानंतर वेगाचा बादशाह आणि बकासूर त्याच्या सोबतीला म्हटलं तर नक्कीच उद्याची ही 1 नंबरची दावेदार जोडी। कारण की भावांनो, हे 5 दिवस गॅप देण्याचा हाच कारण होता, कारण की पैरा टॉप झालेला आहे। बरेच नुसते टीका करू लागले होते की नवीन पैरा, माहिती आहे नवीन पैराच होतो। पण आता उद्या जो पैरा आहे लखन सोबत, सर्व फॅन खुश असतील, कारण उद्या ही आपल्याला 100% जोडी दिसणार आहे बकासूर आणि लखन। तर नक्कीच दावेदार आहे। कमेंट मध्ये नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटतंय, उद्या बकासूर आणि लखन ही जोडी 1 नंबर करेल का? जर तुम्हाला ह्या अपडेट आवडत असतील ना भावांनो,
जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करा। मी अशाच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। तर भावांनो, चला असं उद्या वडगाव हवेली 3 लाखाच्या मैदानासाठी बकासूर आणि लखनला खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद भावांनो।